धन्यवाद सभापती महोदय. प्रथम तर मी आपलं अभिनंदन करते की आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिला प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि या महिला प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. खरं तर शासन महिलांसाठी बरंच काही करत आहे. आपण पाहिलं की गेल्या काळामध्ये माननीय तत्कालीन आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक अतिशय ऐतिहासिक असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा. खरं तर या सर्वाचे साक्षीदार आपण आहोत. मला काही गोष्टीचा वारंवार पुनरुच्चार करायचा नाही आहे, परंतु या योजनेला खूप विरोध केला. विरोधकांनी कोर्टात देखील गेले ही योजना थांबवण्यासाठी, परंतु आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळचे त्याने याविषयी खंबीर राहिले आणि ही योजना आज तागायत सुरू आहे, ती बंद पडू दिली नाही. याचं खरंच शासनाचे आभार मानले पाहिजे. याच्यावर अशी चर्चा झाली की या 1,500 मध्ये काय होणार आहे, परंतु महिलांनी 1,500 मध्ये बरंच काही करून दाखवलं. त्यांनी 1,500 मध्ये त्यांच्या मुलींची फी भरली, ट्युशनची फी भरली, घरात काही अत्यावश्यक वस्तू घेतल्या. त्याच्यानंतर काही महिलांनी नागपूरमध्ये 3,000 महिला एकत्र आल्या आणि त्यांनी पतसंस्था सुरू केली त्या 1,500 मध्ये. मला आठवतं की प्रवीण भाऊ दरेकर यांच्या आम्ही मुंबई बँकमध्ये त्यांनी एक कार्यक्रम खास ठेवला होता की झिरो बॅलन्समध्ये त्यांना खातं देखील उघडायची त्यांनी मुभा दिली आणि ही खरोखरच या गोष्टी कधीच महाराष्ट्रात घडल्या नव्हत्या. काहींनी याला खिरापत म्हटलं, परंतु ही खिरापत नसून ही गरज आहे. आणि महिलांनी म्हणजे ग्रामीण भागात चित्राताई तुम्ही फिरता, आपण फिरतो, गुडघ्यांचे त्रास महिलांना होतात. एका महिलेला तर इतका आनंद झाला, तिला 2 हफ्ते एकदम मिळाले 1,500. तर तिने त्यामध्ये काय घेतलं असेल तर डायनिंग टेबल घेतलं. आता डायनिंग टेबल ही काही लक्झरी नाही आहे, परंतु तिला नीट जेवताही येत नव्हतं खाली बसून आणि ती म्हणाली की मी आयुष्यात पहिल्यांदा डायनिंग टेबलवर जेवले. एका गरीब महिलेला डायनिंग टेबलवर जेवण्याचा जर का आनंद मिळत असेल आणि तिच्या गुडघ्याचा त्रासापायी ती बसू शकत नाही, तर तिला किती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद विरोधक काढून घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु शासनाने तसं होऊ दिलं नाही. आपण महिला सक्षमीकरण किंवा आपण भारतामध्ये आपल्या नेहमीच राजमाता जिजाऊंपासून आपण सुरुवात करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, माता रमाबाई यांनी महान कार्य केलेलं आहे की ज्यांचं आपण कार्य कधी विसरू शकत नाही. त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी, केवळ महिलाच नाही परंतु समाजाला सक्षम करण्यासाठी बरंच काही केलं आणि अनेक योजना, लाडकी बहीण योजना तर झालंच, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिलांना, त्यांच्या बचत गटांना त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम असतील, त्यांना त्याच्यामध्ये निधी उपलब्ध होतो. बाजारपेठा मिळवून देण्यासाठी मला सांगायला आनंद होईल, आपल्या अर्थसंकल्पात देखील मंत्री महोदयांनी सांगितलं की 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल हे आपण सुरू करत आहोत, ज्या मार्फत महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल. महिला स्वयंसहायता बचत गट प्रोत्साहन योजना आहे, महिला उद्योजकता विकास कार्यक्रम आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान, यामध्ये शहरी गरीब महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या मार्फत महिलांना नवीन जे टेक्नॉलॉजी येते, शिवणकाम आणि ब्युटी पार्लर हे तर खूप जुन्या संकल्पना झाल्या, परंतु ड्रोन मधून पेस्टिसाइडची फवारणी करणं हे एक नवीन गोष्ट आहे. हस्तकला त्यांना शिकवण्यात येईल. महिला हस्तकला व लघु उद्योग प्रोत्साहन योजना देखील सुरू झालेली आहे. महिला दुग्ध विकास योजना या अंतर्गत देखील बऱ्याच गोष्टी आपण साध्य करणार आहोत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला मंत्री महोदया इकडे बसले आहेत, त्यांचं अभिनंदन करायचं आहे की मेनोपॉज वेलनेस क्लिनिकची त्यांनी घोषणा केलेली आहे. या मेनोपॉज ही एक संकल्पना अशी आहे की म्हणजे तो शब्द उच्चारला तरी पुरुषांना वाटतं की आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. खरं तर आपल्या घरामध्ये आई असते, बहीण असते, पत्नी असेल, या सगळ्या मेनोपॉजमधून जातात. या मेनोपॉजमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात, परंतु ते कोणाला समजत नाही. महिलांची होणारी चिडचिड असेल,
ते त्यांच्या हॉर्मोन्सचे कमी जास्त प्रमाण होत असतं शरीरामध्ये आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात, परंतु हे कोणी समजून घेत नाही. याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. आणि मंत्री महोदया आपण इथे बसले आहात तर मला आणि सभापती महोदया आपल्याला सांगू इच्छिते की आंध्र प्रदेश सरकारने एक निर्णय जाहीर केला आहे ज्याची कॉपी देखील माझ्याकडे आहे. कारण मेनोपॉज जसा जवळ येतो महिलांना खूप प्रकारचे त्रास होतात किंवा आजकाल फायब्रॉइड्स होतात, PCODs होतात आणि त्यामुळे गर्भाशय काढून टाकण्यावर वेळ येते या महिलांनी, कारण खूप ॲनिमिया होतो आणि तो रक्तस्राव थांबत नसतो. त्यामुळे शेवटी असा निर्णय घ्यावा लागतो की हिस्टेक्टॉमी केलेली बरी. आणि ह्यामध्ये या महिलांना परत 1.5 महिना रजा कोण देणार? त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने एक स्पेशल हिस्टेक्टॉमी लीव्ह म्हणजे तसा निर्णयच त्यांनी घेतलेला आहे आणि ती भर पगारी रजा असणार आहे. ज्या महिलांना अर्थात मेडिकल सर्टिफिकेट्स वगैरे सगळं प्रोड्यूस केल्यानंतर तर माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून मागणी आहे की महाराष्ट्र सरकार असं करणार का की ही स्पेशल लीव्ह हिस्टेक्टॉमीसाठी आपण द्यावी अशी मी मागणी करते. बाकी जननी सुरक्षा योजना आहे, पोषण अभियान आहे, अंगणवाडी आपण दिवसेंदिवस स्मार्ट अंगणवाड्या वगैरे करतोच आहे, निर्भया निधी उपक्रम असेल, अनेक महिलांसाठी हेल्पलाईन. मी एक अनुभव सांगते सभापती महोदया. मी अलिबाग हायवेवरून जात असताना तिकडे मला एक फॉरेस्ट फायर दिसली, जंगलाला आग लागलेली दिसली. मी त्वरित फोन केला, 2-3 नंबरवर फोन केला, ते 112 वरून पण केला, 100 नंबरवरून केला. परंतु मी सांगू ही एक चांगली गोष्ट आहे की 112 वरून त्वरित रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर 2 दिवस सतत त्यांनी मला फोन केले की तुमचं समाधान झालं आहे की नाही, तुम्ही जी तक्रार नोंदवली. तर त्या ज्यांनी फोन उचलला, ज्या अधिकाऱ्याने किंवा महिला कर्मचारी असेल पोलीस, तर तिने फोन उचलला, ती तुमच्याशी नीट बोलली का, ती तुमच्याशी सौजन्य, म्हणजे मी आमदार आहे मी सांगितलंच नव्हतं, मी एक सामान्य महिला म्हणून फोन केला आणि त्यांनी मला इतका फॉलोअप घेतला त्या विषयाचा. 112चा मी अनुभव सांगते की तुमच्याशी ते नीट बोलले का, सौजन्याने बोलले का, तुमची तक्रार नीट ऐकून घेतली का, रिस्पेक्टफुली बोलले का. आणि त्याच्याबद्दल मला नंतर मेसेजेस पण आले की त्या तक्रारीचं पुढे काय झालं. तर मला असं वाटतं ही खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्या सरकारच्या गृह खात्याकडून. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक हा जो कायदा आहे यामध्ये मी मागे देखील बोलले होते सभापती महोदया की हे जे प्रोटेक्शन ऑफिसर्सची संख्या वाढवण्याची गरज आहे, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना आहे. महिला प्रतिनिधी ज्या निवडून येत आहेत, बऱ्याच वर्षांनी या महिला सगळ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आले आहेत, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम देखील करत असतो. शेतकरी महिलांसाठी पण बऱ्याचशा योजना आहे. महिला शेतकरी उत्पादक गट FPO या मोठ्या प्रमाणात आता कार्यरत आहेत आणि त्यामुळे यांचे फेडरेशन होऊन त्यांचा शेतमाल विकण्यासाठी त्यांना खूप मदत होत आहे. हे सगळं होत असताना तरी देखील सभापती महोदया आपल्याला लक्षात यायला पाहिजे की बदलापूरमध्ये जी घटना झाली ही एक नवीन समस्या आता महिलांसाठी उत्पन्न झालेली आहे. हे IVF सेंटर्स आहे ज्यांना मूलबाळ होत नाही आणि अनेक वर्ष 10-10 वर्ष प्रतीक्षा करतात आणि तरी देखील त्यांना मूल नाही, हे याचा डाग कुठेतरी महिलेच्याच कपाळावर मारला जातो आणि तिच्याच शरीराला सगळ्या यातना होतात. कारण IVF सेंटर असेल तर तिलाच ती सगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. परंतु आत्ता जो बदलापूरचा जो विषय आला तर यामधून महिलांवर होणारा एक नवीन प्रकारचा अन्याय अत्याचार आपल्या समोर आलेला आहे आणि ह्या अन्याय अत्याचारातून त्यांच्या शरीरावर होणारी हानी, जरी सगळे कायदे आहे, ARTचे कायदे आहेत, रेग्युलेशन ॲक्ट आहे, सगळे कायदे आहेत, परंतु अशा पद्धतीनं नवीन पद्धतीनं महिलांचं शोषण होत आहे. याबाबत आपल्या सभागृहात चर्चा झाली, त्याच्यामुळे मी पुन्हा इथे उल्लेख करणार नाही. परंतु त्यावेळी मंत्री महोदय योगेश कदमजी यांनी खूप चांगलं त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. हे सगळं होत असताना सभापती महोदया मिसिंग गर्ल्सचा विषय आणि महिलांचा विषय, मिसिंग मुलांचा विषय हा पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरही सतत मासूम जे एक काय मोहीम आहे त्याच्या अंतर्गत मुलं सापडत आहेत, हेही खरं आहे. परंतु मला 2-3 गोष्टी इकडे बोलाव्याशा वाटतात. एक तर महिला आयोग हे चांगलं काम करत आहे, परंतु सदस्य नेमणुका नाही आहेत. याच्यावर सभापती महोदया आपण सरकारला निर्देश द्यायला पाहिजे की
सदस्य संख्या नाही आहे, तिथे काउन्सिलर्स नाही आहे, तिथे वकिलांची कमतरता आहे आणि त्यामुळे इतक्या सगळ्या महिलांची जेव्हा तिकडे तक्रार जाते तेव्हा सदस्यांची नेमणूक होणं लवकर गरजेचं आहे. सदस्य संख्या तर ती भरलीच पाहिजे. दुसरी गोष्ट, तिकडे लॉयर्स असतील, स्टेनोग्राफर आहेत, काउन्सिलर आहेत, या सगळ्यांचे पण पोस्ट रिकामे आहे. सगळे कंत्राटी पद्धतीने काम चालू आहे महिला आयोगाचं. ही खरोखरच ही खेदजनक गोष्ट आहे. त्यानंतर महिला आणि बालकल्याण आपण एकत्रच ते विभाग आहे. तर हे जे दुसरा आपला आयोग आहे चाइल्ड राईट्स कमिशन, याचं देखील पद आणि सदस्य सगळं रिक्त आहे. तर हे लवकरात लवकर ही भरली जावी अशी मी मागणी या ठिकाणी करते. शक्ती कायदा अजून प्रलंबित आहे. शक्ती कायद्यावर समिती स्थापन झाली, आपण खूप त्याच्यावर जवळजवळ 22-23 बैठका झाल्या या शक्ती कायदा स्थापनेसाठी. परंतु निश्चित हा शक्ती कायदा कधी येणार आहे किंवा त्याच्यात काय सुधारणा करायच्या आहेत याबाबत शासनाचं मत आपण आपल्या उत्तरामध्ये सांगावं. अजून एक काही देशांमध्ये आपण पहिले प्रसूतीची रजा होती तर ती पहिले 3 महिने होती, 3 महिन्याची 6 महिने झाली. परंतु आज आपण पाहतो की महिलांचं जीवन हे खूप धकाधकीचं चाललंय. आज ऑनलाईन 12-12 तास महिला काम करतात लॅपटॉपवर. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. एखाद्या महिलाची प्रसूती झाली, 6 महिने ती घरी थांबते. पण आपल्याला माहिती आहे की लहान मूल हे जे आहे ते 1-1.5 वर्ष आईवर अवलंबून असतं फीडिंगसाठी, दुधासाठी. आणि त्यामुळे काही देशांमध्ये म्हणजे मला आत्ताच कोणीतरी काही दिवसांपूर्वी सांगितलं की जर्मनीमध्ये कंपल्सरी 1 वर्षाची लीव्ह आहे, कंपल्सरी. त्या महिलेला 1 वर्ष आत ते नोकरीवर घेतच नाहीत मूल झाल्यानंतर. तर खरं तर आपल्याकडे खूप जनसंख्या आहे, मला माहिती आहे. परंतु 6-6 महिन्याच्या बाळांना जेव्हा आई एखाद्या किंडरगार्टन किंवा एखाद्या शेल्टरमध्ये ठेवते किंवा काय त्याला म्हणतात पाळणाघरामध्ये जेव्हा ठेवते तर त्यावेळेला त्या पाळणाघरामध्ये देखील त्या मुलांवर काही वेळा अन्याय अत्याचार होत असतात. त्यामुळे ही प्रसूतीची रजा आहे ही खरं 1 वर्ष करणे अत्यंत आवश्यक आहे. एक शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी नमूद करते आणि थांबते. आपण एक खूप चांगली कामगिरी आपले SP अतुल कुलकर्णी यांनी केलेली आहे. 20 लाख वारकऱ्यांचे फेस रेकग्निशन पंढरपूरच्या वारीमध्ये केलं. आणि याच्यामध्ये फेस रेकग्निशन आपल्याला माहिती आहे की आपण मंत्रालयाच्या एंट्रीमध्ये देखील फेस रेकग्निशन करतो. या फेस रेकग्निशनमध्ये CCTV कॅमेरामध्ये माणूस दिसतोय, पण जेव्हा फेस रेकग्निशन करतो तेव्हा त्याचे इतर बायोमेट्रिक्स म्हणजे महत्त्वपूर्ण म्हणजे तो रेटिना याचं देखील स्कॅनिंग होतं. तर माझी अशी मागणी राहील या निमित्ताने की आपले जे रेल्वे स्टेशन्स आहेत, आपले जे ST बस स्थानक आहेत, कारण मिसिंग मुली कुठून कुठून कोण घेऊन जाऊ शकतं तर रेल्वे स्टेशन आहे किंवा ST डेपोज आहे किंवा जिकडे सार्वजनिक असे काही उपक्रम आहेत. मग खास करून मुंबईमध्ये CST टर्मिनस असेल, कुर्ला LTT असेल, बांद्रा असेल, बोरिवली असेल, या ठिकाणून ही वर्दळ जिकडे जास्ती असते तिकडे फेस रेकग्निशन सिस्टीम आपण इन्स्टॉल करायला पाहिजे. कारण फेस रेकग्निशन हे इतकं परफेक्ट असतं की त्याच्यामध्ये काहीच चूक होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ती मिसिंग गर्ल असेल, मिसिंग वुमन असेल किंवा चाइल्ड असेल, हे शोधण्यामध्ये खूप यश सरकारला येऊ शकतं. त्यामुळे जिथे आपण 20 लाख वारकऱ्यांचं फेस रेकग्निशन केलं तर तिकडे अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी आपण फेस रेकग्निशन हे इन्स्टॉलेशन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतं सरकार खूप काही करत आहे, परंतु जसं जसं समाजात वेगवेगळे प्रगती होते, समस्याही नवीन नवीन, सायबर गुन्ह्यांमध्ये खूप संख्या त्याची वाढलेली आहे. पोलीस दल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एक ऑफिसर नेमला आहे, तरी देखील हे गुन्हे वाढत आहे. या सगळ्यावर आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. तरीसुद्धा या प्रस्ताव आणल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते. आणि या काही ज्या मंत्री महोदय इथे आपण आहात, आपण तो मेनोपॉज क्लिनिकचा चांगला निर्णय घेतला, त्या बाबत मी आपलं अभिनंदन करते. परंतु अजून एक जाता सांगते की माविम हे पण आवश्यक आहे, ती पोस्ट रिकामी आहे. या महत्त्वाच्या 3 ज्या अध्यक्षपद आहेत
हे मला माहिती आहे आपल्याला ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल, पण कधीतरी हे सगळे आयोगांची पदं आणि हे सगळे अध्यक्षपद हे सगळं भरलं गेलं पाहिजे. या निमित्ताने मला हे सगळं या प्रस्तावाच्या माध्यमातून मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. धन्यवाद.